चलो let's start. Good morning, girls. In last week, we were learned what is direct marketing. Okay. Then direct marketing is formed. हे आपण learn केलेलं आहे. Now we will start our next question. What is public relation? Explain parties of public relation. Basically, public relation is one of the most important sub element of promotion. आपण 5 एलिमेंट बघतोय डिटेल. ओके, त्यामध्ये ऍडव्हर्टायझिंग बघितला, देन पब्लिसिटी, सेल्स प्रमोशनचे काही कंपोनंट बघितले आपण, आणि आज आपण पब्लिक रिलेशन बघणार आहोत. सो बेसिकली पब्लिक रिलेशन मीन्स नॉट ओनली पब्लिक. पब्लिक रिलेशन मीन्स हियर वी बिल्ड अ गुड रिलेशनशिप विथ पब्लिक. आता इथे पब्लिक म्हणजे फक्त कस्टमर आहे का, तर नाही. Those are directly or indirectly connected with organization. This is called the stakeholder. त्या सगळ्यांसोबत आपल्याला काय करायचं आहे, एक छान रिलेशनशिप बिल्डअप करायचं आहे. दिस इज कॉल्ड द पब्लिक रिलेशन. सो पब्लिक रिलेशन ऍक्टिव्हिटी इन्व्हॉल्व जनरेटिंग पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ऑफ पीपल टुवर्ड्स द कंपनी. आणि हा जो स्टेक होल्डर ग्रुप आहे, हा सगळ्यांचा कंपनीकडे बघण्याचा ऍटिट्यूड हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. असं एक छान हेल्दी ऍटमॉस्फिअर किंवा एक रिलेशन इथे बिल्डअप केलं जातं. To make them think about and act with the company positively. Public relation activities are performed keeping in view different groups. So the medium or the mode of interaction should be selected according to the basic characteristic of various public. जसं सांगितलं की ह्या पब्लिक मध्ये फक्त सोसायटी आहे का, किंवा पब्लिक मध्ये फक्त कस्टमर आहेत का, नाही. तर थोडक्यात लक्षात ठेवा, इंट्रो मध्ये पब्लिक मीन्स किंवा public relation means build a good relationship with the public, such as stakeholder. Those are directly or indirectly connect with organization. Okay, and create a positive image about company in the mind of stakeholder. ह्या स्टेकहोल्डरच्या माइंड मध्ये तुम्ही पॉझिटिव्ह इमेज काय करता, क्रिएट करता. Therefore, we choose a different mode or different media, different sources for creating good image. जसं तर ह्या प्रत्येकांसोबत आपल्याला एक छान रिलेशन बिल्डअप करायचं आहे आणि त्यांच्या मनामध्ये कंपनी बद्दलची पॉझिटिव्ह इमेज क्रिएट करायचं आहे. राईट. मग प्रत्येकाचं रिलेशन कसं आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, आधी त्या पार्टीज काय आहेत त्या बघाव्या लागतील. बघा, पार्टीज ह्या वेगवेगळ्या पार्टीज असणार आहेत ज्या डिरेक्टली इनडायरेक्टली ऑर्गनायझेशन सोबत कनेक्ट असतील. ओके, सो अगेन डिटेल आपण बघणार आहोत. पार्टीज इन पब्लिक रिलेशन. फर्स्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, एम्प्लॉईज. ओके, आपण एम्प्लॉईज काय म्हणतो, एम्प्लॉईज इज अन असेट ऑफ द ऑर्गनायझेशन. That is why employee satisfaction is very important thing for success of organization. Simple as that. कारण जर तुम्हाला जास्त सक्सेस हवं असेल तर बाहेरच्या लोकांपेक्षा आधी तुम्ही तुमच्या घरच्या लोकांना खुश करा असं म्हटलं जातं. राईट. म्हणजे घरची लोक कोण आहे तो, तर एम्प्लॉईज इट्स अ पार्ट ऑफ अवर ऑर्गनायझेशन. तेच जर व्यवस्थित नसतील, तेच जर सॅटिस्फाय नसतील, त्यांच्यासोबतच जर तुमचं रिलेशन छान नसेल तर ते त्यांचं डेडिकेशन देतील का, ते त्यांचं 100% देतील का, नाही. सो पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, क्रिएट अ गुड रिलेशन विथ द एम्प्लॉईज. आता मला सांगा बरं, एम्प्लॉई सोबत छान रिलेशन बिल्डअप करायचं आहे, काय करावं. राईट. बोनस द्या, बेसिक पासून स्टार्ट करा. पहिला बेसिक गोष्टी कोणत्या त्याला दिल्या पाहिजे, पहिली बेसिक ऍज अ एम्प्लॉई फर्स्ट थिंग एक्सपेक्टेड टुवर्ड्स कंपनी, टुवर्ड्स एम्प्लॉयर्स, राईट, सॅलरी. पहिली गोष्ट असणार आहे सॅलरी. सो हिअर वी प्रोव्हाइड फेअर रेम्युनरेशन, फेअर सॅलरी टू द एम्प्लॉईज. एम्प्लॉईजला फेअर सॅलरी द्या. त्याचबरोबर मग अजून काय द्यायला लागेल, पहिली बेसिक दिली गोष्ट, राईट. इन्सेंटिव्ह द्या, बोनस द्या. ओके, इन्सेंटिव्ह दिला, बोनस दिला. Then, as well as most important thing is proper working condition. जसं आता तुम्हाला सांगितलं की कोणीही एक्सपर्ट टीचर येऊन जरी शिकवला अंधारात, लाईट नाही, फॅन नाही, दरवाजे बंद आहेत, व्हेंटिलेशन नाहीये, तर तुम्हाला लक्षात येईल का हो त्या गोष्टी, नाही. सो इट्स अ बेसिक रिक्वायरमेंट ऑफ प्रॉपर वर्किंग कंडिशन. जिथे तुम्ही बसणार आहात, जिथे तुम्ही काम करणार आहात, तिथे मिनिमम लाईट, फॅन, ओके, देन व्हेंटिलेशन असायला हवं. सो इट्स अ पार्ट ऑफ
एम्प्लॉईज सॅटिस्फॅक्शन. इज इट क्लिअर? पहिला पॉईंट क्लिअर झाला. ओके. सेकंड पार्टीज आहे कस्टमर. सो बेसिकली कस्टमर इज अ किंग और क्वीन ऑफ द मार्केट. असं फक्त म्हणायचं नाही बरं. कस्टमर इज अ किंग ऑफ मार्केट. ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे. का बरं? राण्या का नाहीये? भरपूर साऱ्या राण्या पण आहेत ना. सो आता मॉडिफिकेशन इन मार्केटिंग मध्ये असं म्हटलं जातं, कस्टमर इज किंग और क्वीन ऑफ द मार्केट. So customer satisfaction is a very challenging job in modern era because customer satisfaction is depends on several things. जसं ट्रॅडिशनल डेज मध्ये कस्टमर सॅटिस्फॅक्शन डिपेंड्स ऑन ओनली फ्यू थिंग. चला, क्वालिटी दिली, क्वांटिटी दिली, कंटिन्युअस थिंग दिली, कस्टमर आर सॅटिस्फाईड. कस्टमर वॉज सॅटिस्फाईड. बट इन मॉडर्न इरा, मॉडर्न डेज मध्ये आपण काय अपेक्षित ठेवतो? पॅकेजिंग छान असलं पाहिजे. तुम्ही जे प्रोडक्ट घेताय त्याचं पॅकेजिंग छान असलं पाहिजे. कसंही रॅप करून दिलं तर आम्ही सॅटिस्फाई नाही होणार. क्वालिटी बेसिक थिंग असणारच आहे. क्वालिटी, क्वांटिटी, कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी, रिजनेबल प्राइस. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय अपेक्षित ॲज अ कस्टमर? अधूनमधून आम्हाला फोन करा आणि सांगा ही फॅसिलिटी आहे, हे प्रोडक्ट लॉन्च झालंय, आम्ही तुम्हाला लकी कस्टमर म्हणून तुमचं सिलेक्शन केलेलं आहे. येतात की नाही आजकाल कॉल असे येतात बघा, की तुम्ही आमचे एक व्हॅल्युएबल कस्टमर आहात. भले व्हॅल्यू देऊ देत नाही देऊ देत तरी ते तुम्हाला असे ट्रीट करतात की तुम्ही त्यांचे व्हॅल्युएबल कस्टमर आहात. आणि खूप साऱ्या कस्टमर मधून तुमचंच फक्त सिलेक्शन त्याने त्या कुपन साठी केलेलं आहे. सो आपल्याला तुमचं छान वाटतं, आपण खुश होतो आणि रिपीट परचेस करायला तयार होतो. जेथे ते प्रोडक्ट सेल करणार आहेत टूवर्ड्स आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो. ते अजून काय वाटतं तुम्हाला? कस्टमरला अजून काही द्यायला हवं? जसं आता सांगितलं की तुम्ही त्यांना व्हॅल्यू ऍडिशन, वी एक्सपेक्ट व्हॅल्यू ऍडिशन थिंग. ते आता जसं आपण सांगतो की जो प्रोडक्ट बनवणारा आहे त्याला गॅरंटी आहे की हा एकदम बेस्ट प्रोडक्ट मी बनवलेला आहे. हा डस्टर ना मी असा बनवला की तू कधीच तुटणार नाही. तर बनवणाऱ्यांना कॉन्फिडन्स दिलाय का हो याचा? एकदम बेस्ट डस्टर आहे. बनवल्यानंतर सुद्धा तो त्याला बेस्ट बनत नाही. तो काय म्हणतो, वापरा, खराब झाला तर 1 महिन्यामध्ये बदलून मिळेल. म्हणजे काय? वॉरंटी. In modern era, any type of manufacturer not provide guarantee, but they provide warranty. So we expect in a durable goods only, we expect a warranty. Okay, तुम्ही आम्हाला मिनिमम काय केली पाहिजे? वॉरंटी दिली पाहिजे. हे सुद्धा कस्टमर सॅटिस्फॅक्शन वरती इम्पॅक्ट करत. ते त्याचबरोबर अजून काय आहे? कस्टमर अजून कसे खुश होतील? अरे महेश, तू आलीस का? इथं तू आलीस का? येईल. काय हवंय बरं तुम्हाला? बरेच दिवसांनी आला. असं जर कोणी म्हणाल दुकानात गेल्यानंतर तर आपल्याला बरं वाटेल ना. अरे आपली वाट बघत होते कोणतरी, असं वाटू शकेल की नाही? म्हणजेच जेव्हा कस्टमरना तुम्ही नावासहित ओळखता तेव्हा सुद्धा कस्टमर खुश होतात. कस्टमर काय म्हणतात, अरे आपल्याला घरी कोणी नाही विचारलं तरी चालेल, जेव्हा आपण दुकानात जातो तेव्हा लोक आपल्याला भाव देतात, डिमांड देतात. असं असतं की नाही? तसं तुम्ही मोठमोठ्या शॉप मध्ये जर गेला तर तिथे तुम्हाला असं असतं ना, ते दरवाजा उघडला आणि आत गेला असं असतं ना. तिथे काय करतात, तुमचं वेलकमिंग करतात. छान स्माइल दिली जाते आणि दरवाजा उघडला जातो आणि तुम्हाला आतमध्ये घेतलं जातं. मला विचारलं जातं, जसं आता जर तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचं असेल तर तुम्ही कुठे जा? तिथे ज्वेलर्सची शॉप आहेत बघा दापोली, तिथे जा. असंच जाऊन यायचं, फिरून यायचं, एक्सपिरियन्स घेऊन या. गेलेत कधी इथे दापोली शॉपिंग करायला ज्वेलर्स मध्ये? एकटेच गेले, बाकी कोण गेलेत का? तिथे काय करतात, मानसी जायचं असं मस्त ट्रीटमेंट छान मिळते. तर जायचं, ते काय करतात, असं मस्त दरवाजा उघडून देतात आणि लगेच विचारतात तुमचं नाव इथे लिहा, तुम्ही काय करायला आलाय, काय घेणार आहात, घेतलंच पाहिजे डझंट मॅटर, पण तुमची इन्फॉर्मेशन त्या ते लिहून घेतात. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग बिकॉज ऑफ फीडबॅक. हे फीडबॅक साठी फार महत्वाचं आहे. मग काय करतात, त्यांना जर लक्षात आलं की हा कस्टमर काहीतरी परचेस करतो, मग ते लगेच अजून चांगली ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतात. नेमकं तुम्ही काही चहा कॉफी घ्याल का? पाणी लगेच आणून देतात बरं ते. भले तुम्हाला पाणी लागू दे नाही लागू दे, पाणी आणून देतात. आपल्याला जरा बरं वाटतं नुसतं, आपण लगेच नको नको ठीक आहे हरकत नाही, आपण थोडेसे काय छान कस्टमर सारखं ट्रीट करतो त्यांना. दॅट मीन्स इट इज व्हेरी मायनर थिंग. सांगायचं पॉइंट काय आहे, ट्रॅडिशनल डेज मध्ये ह्या गोष्टींना फारसं महत्व नव्हतं.
पण मॉडर्न डेज मध्ये कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज डिपेंड्स ऑन सेव्हरल थिंग, आणि याच्यावरती खूप साऱ्या लोकांनी एक्सपेरिमेंट केले. बऱ्याच लोकांनी काय सांगितलं की कस्टमरचं वेलकमिंग वगैरे ठीक आहे, तुम्ही त्यांच्यासोबत छान बोलताय, ह्या गोष्टी पण फार महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर जो एम्प्लॉईज तुम्हाला ट्रीट करणारा आहे तो सुद्धा वेल मॅनर असला पाहिजे. म्हणजेच काय, तर तुम्ही त्याला विचारलेले एखादे ओके मला हे प्रोडक्ट हवं आहे, तर त्याने असा क्वेश्चन मार्क क्रिएट नाही केला पाहिजे अरे काय मागतोय हा, असं नाही. दॅट मीन्स सफिशियंट नॉलेज अबाउट प्रोडक्ट हे त्या एम्प्लॉईज कडे असणं, हे त्या सेलर कडे असणं, दिस इज ऑल्सो की फॉर अ कस्टमर सॅटिस्फॅक्शन. असं आपल्याला अपेक्षित असतं ना की आपण मागितलेली गोष्ट त्या दुकानामध्ये समोर दिसली पाहिजे. असे का कुठेतरी गेलाय तो तासभर शोधतोय आणि मग आपल्याकडे आलं. टुडेज कस्टमर आर व्हेरी बिझी असं म्हटलं जातं. त्यामुळे कस्टमर एक्सपेक्ट क्विक सर्व्हिसेस, फ्रॉम सर्व्हिसेस, क्विक रिस्पॉन्स. ओके, आणि याच्यावरतीच कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे डिपेंड्स असतं. लक्षात ठेवा कस्टमर मध्ये आपण काय सांगतो. सो दिस इज डिपेंड्स ऑन टँजिबिलिटी, reliability, responsiveness, empathy, and policy. So, customer satisfaction it depends on modern era such as tangibility, reliability, empathy, responsiveness, and policy. Tangibility, we can easily see our product. Okay, then responsiveness, रिलायबिलिटी. रिलायबिलिटी, आपण गेलोय त्या दुकानामध्ये आणि आपल्याला हवी असणारी वस्तू तिथे मिळत नाही, तर ते काय म्हणतात आम्ही तुम्हाला इमिजिएटली उद्या ना ऍट एनी कॉस्ट तुम्हाला आम्ही अवेलेबल करून देऊ, तुम्ही उद्या याल का, आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल करून देऊ. दिस इज कॉल्ड द रिलायबिलिटी. रिलायबल असणं फार महत्वाचं आहे. सो याच्यावरती सुद्धा कस्टमर सॅटिस्फॅक्शन मॅटर करतं. रिस्पॉन्सिव्हनेस, तुम्ही त्यांना किती क्विक रिस्पॉन्स देताय कस्टमरना, त्याच्यावरून सुद्धा कस्टमर खुश होतात, कस्टमर सॅटिस्फाय होतात. देन एम्पथी, कर्टसी, ओके, हेल्पिंग नेचर इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. जसं खूप सारी रश आहे सीझनल, आपल्याला माहिती आहे की सीझन आला की दुकानामध्ये खूप रश असते, तर अशा वेळी सुद्धा तुम्ही वी ऑलवेज एक्सपेक्ट प्रॉपर ट्रीटमेंट टुवर्ड्स एम्प्लॉईज. ओके, त्यांच्याकडून आपल्याला नेहमी चांगली असण्यावर गर्दी आहे नंतर या असं म्हटलं तर आपण जातो का तिथे, नाही. सो एम्पथी ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे, कर्टसी फार महत्वाची आहे, हेल्पिंग नेचर फार महत्वाचं आहे की ते एम्प्लॉईज तुम्हाला कसे ट्रीट करते त्याच्यावरून सुद्धा तुम्ही त्या स्टोअरला जायचे की नाही हे डिसाइड करतात. ओके, देन आणि लास्ट आहे पॉलिसी. जसं आता सांगितलं की आपण मोठमोठ्या शॉप मध्ये वगैरे गेलो तर त्यांनी काही क्रेडिट पॉलिसी तुम्हाला दिली आहे का, त्यांनी काही अल्टरेशन फॅसिलिटी दिली आहे का, त्यांनी जसं तुमच्याकडे कॅश नाहीये तर कॅशलेस ट्रान्झॅक्शन काही अवेलेबल करून दिलेली आहेत का. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर अ कस्टमर सॅटिस्फॅक्शन. क्लियर सेकंड पॉइंट. शेअर होल्डर्स, शेअर होल्डर्सना सुद्धा सॅटिस्फाय करणं फार महत्वाचं आहे. कसं काय हो, शेअर होल्डर्स कोण आहे, ओनर आहे. ओके, ओनर्सना तर खुश करायला पाहिजे. मग पहिले सेंटेन्स येईल शेअर होल्डर्स आर ओनर्स ऑफ द कंपनी. दॅट इज वाय शेअर होल्डर सॅटिस्फॅक्शन, शेअर होल्डर्स रिलेशन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर अ कंपनी. तो शेअर होल्डरना सॅटिस्फाय करायचंय, काय करू, काय करूयात. अरे शेअर होल्डरना काय देतो आपण, dividend, right? So here we provide regular dividend to the shareholders for the purpose of build a good relationship with shareholders. लक्षात आलं, शेअर होल्डरना रेग्युलर डिव्हिडंड द्या. रेग्युलर म्हणजे रोज नव्हे, रेग्युलर म्हणजे वर्षाच्या शेवटी देतो ना आपण. जसं तुम्ही आता फायनान्स मध्ये शिकता, कॉस्टिंग मध्ये शिकता किंवा अकाउंटन्सी मध्ये शिकलेले आहात की प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन बेसिकली कसं होतं, प्रॉफिट मिळाला की आधी थर्ड पार्टीचं जे काही आपण कर्ज वगैरे घेतलंय, लोन घेतलंय ते दिलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला टॅक्स पे करावा लागेल. टॅक्स पे केल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, प्रेफरन्स शेअर होल्डरना आपल्याला द्यावं लागेल इंटरेस्ट. ओके, आणि प्रेफरन्स शेअरना दिल्यानंतर जर पैसे राहिले, राहतातच राहिले, तर ते डिव्हिडंड होल्डर्सना काय करा, शेअर होल्डर्सना डिव्हिडंड म्हणून द्या. आणि जर तुम्हाला डिव्हिडंड द्यायचा नसेल तर त्यांना कन्व्हिन्स करता आलं पाहिजे की ह्या वर्षी डिव्हिडंड राहू दे, आपण ही अमाऊंट इन्व्हेस्ट करू एखाद्या नवीन प्रोजेक्टसाठी, जे आपण ऑलरेडी कॅपिटल बजेटिंग मध्ये बघितलं. काय बघितलं बिलकुल विचारणार नाही. ओके, फक्त जस्ट पार्ट ऑफ प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन काय असतं. ठीक आहे, आणि मग ते कन्व्हिन्स जर आपण केलं त्यांना नेक्स्ट इयर साठी, तर नेक्स्ट इयरला तुम्हाला त्यांना डिव्हिडंड द्यावा लागेल. तर अशा पद्धतीने छान रिलेशन बिल्डअप करायचं आहे
check. Then government is also very important thing for a company. Government काय करतात? They we provide regular tax. बेसिक थिंग, आपण गव्हर्नमेंटला रेग्युलर टॅक्स पे करणं इट्स अवर ड्युटीज टुवर्ड्स गव्हर्नमेंट. ओके, गव्हर्नमेंटला काय करायला पाहिजे तर टॅक्स पे करायला पाहिजे. तर गव्हर्नमेंट काय करेल? गव्हर्नमेंट प्रोव्हाइड व्हेरियस टाइप्स ऑफ लायसन्स. ओके, रिगार्डिंग युअर बिझनेस. तुमच्या बिझनेसला जे जी महत्वाची लायसन्स आहे, जे काही ग्रँट आहे, ते सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंट काय करेल? क्लिअर? दॅट मीन्स गव्हर्नमेंट. कम्युनिटी लाईक अ पब्लिक, अगेन सेम कस्टमर कम्युनिटी मध्ये सेम टाकला तरी चालेल. मीडिया, मीडिया मीडिया सोबत रिलेशन कसं बिल्डअप करायचं? जे येतात माहिती घेऊन ते वाले मीडिया नव्हे. when we provide our information, our product information like a advertisement, so towards media काय केलं पाहिजे? here we provide right information about company. this is the ethical practice ना. तर तुम्ही काय करू शकता? मीडिया कोणाची ऍड करेल? सपोज आपल्याला ऍडव्हर्टाईज द्यायची आहे एखाद्या कंपनीकडे. ऍडव्हर्टायझिंग कंपनी आहेत मार्केटमध्ये खूप साऱ्या. ऍडव्हर्टायझिंग कंपनी काय म्हणेल? जी कंपनी आम्हाला राईट इन्फॉर्मेशन देते त्यांच्या प्रोडक्टचं, त्याच प्रोडक्टची आम्ही ऍड करू. मिसलिडिंग ऍडव्हर्टाईज आपण करायला जातो का? सपोज ऍज अ कंपनी, आपण एक कंपनी आहोत, ऍडव्हर्टाइजमेंट कंपनी, आपल्याकडे हजारो लोक ऍड घेऊन येतील. आपण काय करू? तुम्ही त्या ऍडव्हर्टाइजमेंट कंपनीला सफिशियंट जे काही फीज आहे ती पे केली पाहिजे. फर्स्ट. सेकंड थिंग, वी प्रोव्हाइड राईट इन्फॉर्मेशन आवर प्रोडक्ट. ओके, तुम्ही जर मिसलीड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली तर त्या कंपनीवरती पण ब्लेम येऊ शकतो. म्हणून ऍज अ मीडिया म्हणून तुम्हाला राईट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायला लागेल. अँड देन पे ऑल्सो फीज. जे काही फीज आहे ती सुद्धा पे करणं महत्वाचं आहे. इट इज बिल्ड अप गुड रिलेशनशिप विथ मीडिया. ओके, मीडिया सोबत छान रिलेशनशिप बिल्डअप करू. अगेन जनरल पब्लिक, कम्युनिटी, कस्टमर, सेम. आता जनरल पब्लिकला आपण असं काय सांगतो? सेम. हियर वी प्रोव्हाइड गुड सर्व्हिस क्वालिटी रेग्युलर बेसिस as well as here we focus on social welfare activity. ओके, आपण वेगळं पण काहीतरी करणं गरजेचं आहे, तर जनरल पब्लिक खुश होतात. असं जसं आपल्याला माहिती आहे की मार्केटमध्ये हजारो कंपनीज आहेत. आपल्याला किती कंपन्यांची नावं माहिती आहेत? खूप साऱ्या मार्केटमध्ये कंपन्या आहेत. सगळ्या कंपनीची नावं माहिती आहेत का आपल्याला? पण जे कोणी वेगळं काहीतरी करत ते आपल्याला नेहमी लक्षात राहतात. जसं जिओवाले येतात, आधी काय करतात? खूप साऱ्या फ्री मध्ये फॅसिलिटी देतात आणि नंतर लुटतात. राईट. सो फ्री फॅसिलिटी देण्याची जी काही एक त्यांची स्ट्रॅटेजी आहे ना, वा. आणि नंतर जे काही रेट वाढवतात ती पण स्ट्रॅटेजी वाव आहे. असं. लेट कम टू द पॉइंट. अजून काय केलं पाहिजे? तर सोशल वेलफेअर ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड, एखादं स्कूल असेल, एखादं कॉलेजेस असेल, एखादी चॅरिटेबल ट्रस्ट असेल, हे टुवर्ड्स तुमच्या कंपनीकडून काय करा? इस्टॅब्लिश करा, इंट्रोड्यूस करा. ते टुडेज व्हेरी सेन्सिटिव्ह इश्यू लाईक इन्व्हायरमेंट असं म्हटलं जातं. कारण इन्व्हायरमेंटकडे आपण एक थोडंसं गांभीर्याने बघतोय आता सगळे पब्लिक. कारण इन्व्हायरमेंट कसं झालेलं आहे? खूप हार्मफुल झालेलं आहे. ते वी फोकस ऑन इको फ्रेंडली प्रोडक्ट, देन ऑर्गॅनिक प्रोडक्टला आपण इम्पॉर्टन्स देतोय. तर असं काहीतरी करा जेणेकरून तुम्ही काय करा? जनरल पब्लिकला खुश करा आणि त्यांच्यासोबत एक छान रिलेशनशिप बिल्ड. क्लिअर? सप्लायरला काय करा? हु इज सप्लायर? असं म्हणू नका आय एम नॉट अ सप्लायर. हु इज सप्लायर? Supplier in the sense creditors. Those person provide raw material to the company. This is called the supplier. मग त्या सप्लायर सोबत छान रिलेशन बिल्डअप करेल. काय कराल? सप्लायर, हा आज मी कॅश बेसिस वरती ट्रान्झॅक्शन केले, उद्या क्रेडिट बेसिस वरती करेल. बट क्रेडिट बेसिस वरती जर उद्या केलं तर मी लगेच परवा पैसे आणून देईल. That means build up good relationship with supplier. When we purchase raw material on the credit basis, so we just provide regular payment. जे काही तुम्ही ठरवलेलं आहे त्या ठरवलेल्या दिवसांमध्ये पेमेंट करणं, हे सुद्धा सप्लायर सोबत गुड रिलेशनशिप मेंटेन करण्याचा रिझन आहे. ते असं नाही की आज ह्या सप्लायर कडून रॉ मटेरियल घेतलं, उद्या दुसराच कोणतरी शोधलाय सप्लायर, असंही नको. कन्सिस्टन्सी इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर बिल्ड अप गुड रिलेशनशिप विथ सप्लायर. राईट. सो तुम्ही त्याच सप्लायर कडून नेहमी जेव्हा कन्सिस्टंटली तुम्हाला लागणारं रॉ मटेरियल घेतलं
तरी सुद्धा काय होऊ शकतं, छान रिलेशनशिप बिल्डअप होईल. क्रेडिटर सप्लायर ऑलमोस्ट सेम. ओके, इज इट क्लिअर क्वेश्चन? थांबूया आपण इथे. थँक्यू.